Okay. Right. Good evening, everyone there in India. भारतामधील सर्व विद्यार्थ्यांना प्रभूमध्ये माझा सलाम. It's good to be with you again. तुमच्यामध्ये पुन्हा असणं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. As we continue our subject of prison epistles. आणि संत पावलानं तुरुंगामध्ये बंदिवासात असताना लिहिलेल्या पत्रांचा अभ्यास आपण आज पुढे चालू ठेवणार आहोत. And this is the last one in this particular course. आणि या भागामधील हे शेवटचंच पत्र आज आपण अभ्यासणार आहोत. And today we're going to look at Colossians and the book of Philemon. आणि आज आपण दोन पत्रांचा अभ्यास करणार आहोत, कलस्सीकरास पत्र आणि फिलोमेना पत्र. So before we begin, let us pray. आपण सुरुवातीला प्रार्थनेमध्ये जाऊया. Father, we thank you for this time together. प्रभू, या एकत्र वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And we pray that your Spirit will enlighten your word. आणि आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या पवित्र आत्म्याला तुझ्या वचनावर पूर्णपणे प्रकाश टाकू दे. Teach us your truth, we pray. आज तुझ्या वचनातील सत्य आम्हाला समजावून सांग. And help us to receive it deep into our hearts. आमच्या अंतःकरणामध्ये खोलवर ते ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. Amen. 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 Thank you, Brother Dongri. Right, so the book of Colossians. आज आपण कलस्सीकराच्या पत्राचा अभ्यास करणार आहोत. Now, Colossae was a church that was about 150 kilometers east of Ephesus. आणि इफिसच्या पूर्वेला जवळजवळ 150 किलोमीटरवर असणारी कलस्से येथील मंडळी किंवा कलस्से हे शहर होतं. And it's a church that we think that Paul had not been to. आणि ही अशी मंडळी होती की पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे की पावलानं त्या मंडळीला आतापर्यंत भेट दिली नव्हती. But he did know someone from it, a man called Philemon. परंतु फिलेमोन नावाच्या व्यक्तीचा त्याच्याशी संदर्भ असावा असं त्याचं मत होतं. And he had heard that there were problems in this church. आणि पौलाला समजलं की कलस्से येथील मंडळीमध्ये काही समस्या निर्माण झालेल्या होत्या. And the main problem was that they thought that they needed extra knowledge. आणि मूळ समस्या त्या मंडळीतील अशी होती की मंडळीतील बहुतेक जणांना वाटत होतं की त्यांना अधिक ज्ञानाची गरज आहे. They knew they needed Jesus Christ. त्यांना माहिती होतं त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची आवश्यकता आहे. But they thought they needed something extra as well, extra knowledge. परंतु त्यांना वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय त्या आणि अधिक काहीतरी माहिती करून घेणं किंवा जाणून घेणं अशी त्यांची इच्छा होती. So they were saying that although Jesus was good, he was not quite enough. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं प्रभू येशू चांगला आहे, त्यात काही वाद नाही, पण तो पूर्णपणे स्वर्गात नेण्यासाठी किंवा तारण करण्यासाठी समर्थ नाही, त्यापेक्षा अधिक कशाची तर गरज आहे. And that this extra knowledge was only reserved for a few people. आणि त्यांचा असाही विश्वास होता की मंडळीतील काही ठराविक लोकांनाच हे अधिकचं ज्ञान प्राप्त होतं. And when Paul heard this, he knew that that was wrong. आणि ज्या वेळेला संत पावलाला तुरुंगामध्ये समजलं त्यावेळेला त्याला जाणवलं की हे सगळं चुकीचं आहे. So this is why he wrote the letter. आणि म्हणून ही चूक दुरुस्त करण्यासाठी संत पावलानं कलस्से येथील मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे.
And he was showing the believers that when you have Christ, you have everything. आणि म्हणून संत पाऊल कलसे येथील मंडळीला लिहित आहे, समजावून सांगत आहे, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे आहे त्यावेळेला तुमच्याकडे सर्व काही आहे, त्याशिवाय तुम्हाला आता कशाचीही गरज नाही. Now we have a word in English in chapter 1 verse 18. कलसे 1:18 वचनामध्ये आम्ही वाचतो, and it is the word preeminence. आणि तो शब्द आहे की पूर्वी अस्तित्वात असलेला, प्रीएमिनन्स. In my Bible, it's the last word in verse 18. आणि 18व्या वचनामध्ये इंग्रजी बायबल मध्ये तो शेवटचा शब्द आहे. He says that in all things he may have the preeminence. Christ may have the preeminence. आणि मराठीमध्ये तसं नाही, जरा वेगळ्या प्रकारचं भाषांतर आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावं, प्रथम स्थान मिळावं, असं मराठी भाषांतर आहे. पण इंग्रजी भाषांतरामध्ये किंवा मूळ भाषांतरामध्ये पूर्वी अस्तित्वात असलेला असा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आमेन. Amen. Thank you. This word preeminence simply means the first place. आणि पूर्वी अस्तित्वात असलेला याचाच अर्थ म्हणजे प्रथम स्थान, मराठीत त्यालाच प्राधान्य असं म्हटलेलं आहे. आमेन. And when Christ is put in the first place, then everything else is right. मग ख्रिस्ताला ज्यावेळी आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थितपणे एकमेकांशी निगडीत बसतात. But when Christ is put in the second or third place, or he shares a place with something else, then everything is not right. पण ख्रिस्ताला जर प्रथम स्थान न देता दुसरं किंवा तिसरं स्थान दिलं तर मात्र गोंधळ होण्याची शक्यता असते. So in our lives, Christ must have the first place. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही नेहमी प्रथम स्थान, प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. And so he starts the letter. आणि म्हणून संत पावलानं या पत्राची सुरुवात अशा प्रकारे केलेली आहे. And he goes through introductions. प्रस्तावनेमध्ये संत पाऊल म्हणतो, and then in verse 9 he is praying for the people. आणि 9व्या वचनामध्ये कलस येथील मंडळीसाठी संत पाऊल अखंडपणे प्रार्थना करीत आहे. And it is good to see what he is praying for. आणि ही संत पावलाची प्रार्थना कशा प्रकारची आहे हे माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. He is praying that they may be filled with the knowledge of his will in all wisdom and spiritual understanding. आणि संत पाऊल कलसई येथील मंडळीसाठी खंड न पडू देता प्रार्थना करीत आहे की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छे संबंधीच्या पूर्ण ज्ञानानं भरलं जावं. And he continues his prayer in verse 10 and 11. आणि 10व्या आणि 11व्या वचनामध्ये देखील तो प्रार्थना करत आहे कलस येथील मंडळीसाठी. And he's really praying that Christ should fill their minds. आणि तो अगदी तन्मयतेने प्रार्थना करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची मन, त्यांचे विचार जणू काय भरून टाकावेत. And that they should increase in the knowledge of God. आणि देवासंबंधीच्या ज्ञानानं त्यांनी भरावं, त्यांनी वाढावं. And we know God through Christ. आम्हाला जिवंत देवाची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे होते. And we can know God when we are in his kingdom. आणि आम्ही त्याच्या राज्यामध्ये असतो त्यावेळेला आम्ही देवाला
ओळखतो. If you see in verse 13, 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, he has delivered us from the power of darkness and has transferred us into the kingdom of his dear son. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. We are in the kingdom of God आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहोत through the blood of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. And of course, to see the kingdom of God and to enter it, we must be born again. आणि देवाचं राज्य पाहण्यासाठी आणि देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आमचा नवीन जन्म होणे आवश्यक आहे. Now, I don't know what kind of power of darkness you were once living under. आणि मला नक्की कल्पना नाही कोणत्या अंधाराच्या सत्तेमध्ये आणि संत पौल पूर्वी कदाचित राहत होता. It may be the power of Hinduism. आणि कदाचित तुम्ही देखील पूर्वी कोणत्या अंधाराच्या सत्तेमध्ये असाल, हिंदुत्वाच्या मूर्तीपूजेच्या अंधारामध्ये. It may be the power of caste. आणि जातीपातीच्या अंधारामध्ये. But Christ delivers us from them all. परंतु या सर्वापासून प्रभू येशू ख्रिस्तानं आमची सुटका केलेली आहे. You are now in a different kingdom. तुम्ही आता वेगळ्या राज्यामध्ये आहात. A kingdom where Christ has the first place. आणि त्या राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान आहे. Where Christ, verse 15, is the exact image of God. आणि 15व्या वचनामध्ये ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. And a kingdम in verse 16 where Christ is the creator of all things. आणि 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये निर्माण झाले. And a kingdom in verse 18 where Christ is the head of the church. आणि 18व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की राज्यामध्ये म्हणजेच ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे. Paul is showing them who Christ is. संत पाऊल कलस येथील मंडळीला दाखवून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त नेमका कोण आहे. He's showing them that Christ is the image of God. तो त्यांना सांगत आहे ख्रिस्त हे देवाचे प्रतिरूप आहे. That Christ is the creator of all things in heaven and earth. स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. And in verse 18, as I said, Christ is the head of the church. आणि 18व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे. We have been brought into this kingdom. आम्हाला या राज्यामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. We've been brought into a kingdom where Christ is first. आणि अशा राज्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे ज्यामध्ये ख्रिस्त सर्वप्रथम आहे, ख्रिस्ताला प्राधान्य आहे. And because Christ is first, we don't need anything else. आणि ख्रिस्त हा प्रथम स्थान असल्यामुळे आणि ख्रिस्ताला प्राधान्य असल्यामुळे ख्रिस्ताशिवाय या राज्यामध्ये आम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. We are complete in Christ. ख्रिस्तामध्ये आम्ही परिपूर्ण असे आहोत. And in verse 19, it says that the Father
it pleased the Father that in him, in Christ, all fullness dwells. आणि 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता वस्ती करते. When we have Christ, we don't need anything else. जर ख्रिस्त आमच्याकडे आहे तर आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असणार नाही. And this is what Paul is saying to them, is that you can be presented holy before God. आणि संत पाऊल कलस येथील मंडळीला हेच सांगत आहे की देवासमोर तुम्हाला पवित्र असं सादर करण्यात येत आहे. You don't need any extra knowledge. आणि मग ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही अधिकच्या ज्ञानाची तुम्हाला आवश्यकता नाही. Christ is everything. ख्रिस्त सर्व काही आहे. And he says in chapter 2, verse 12, दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो आहे, verse 12, sorry, just wait a moment. I'm just trying to find the right. Sorry, verse 10, it says, you are complete in him. दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये संत पाऊल सांगत आहे, ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. That's chapter 2, verse 10. You are complete in Christ. ख्रिस्तामध्ये तुमची सर्व काही पूर्णता झालेली आहे. And he also says in chapter 2, verse 17, you are rooted and built up in him. आणि 17व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणत आहे की तुम्ही त्याच्यामध्ये रुजले गेलेले आहात. If we are rooted in Christ, built up in Christ, complete in Christ, we don't need anything else. जर आम्ही ख्रिस्तामध्ये रुजवले गेले आहोत, ख्रिस्तामध्ये आम्ही बांधले गेलेले आहोत आणि ख्रिस्तामध्ये आम्ही जर मुळावलेले गेले आहोत तर ख्रिस्ताशिवाय आता आम्हाला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता असणार नाही. So he is showing them that Christ should be first place in all our lives. आणि म्हणून कलस येथील मंडळीला संत पाऊल दाखवून देत आहे की आमच्या सर्व जीवनामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टींची आवश्यकता असता कामा नये. And don't be afraid of the clever words of men that tell you something else. आणि म्हणून माणसाच्या शहाणपणाच्या शब्दांना बळी पडू नका असा देखील बोध संत पाऊल त्या मंडळीला करत आहे. If you want wisdom and knowledge, it is all found in Christ. जर तुम्हाला ज्ञानाची शहाणपणाची जर आवश्यकता आहे तर या सर्व गोष्टी आम्हाला ख्रिस्तामध्येच प्राप्त होणार आहेत. In chapter 2, verse 3, it says, in him, Christ, are hid all the treasures of wisdom and knowledge. दुसऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. And if Christ is first in our lives, he can do wonderful things with us. आणि मग ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान असेल, त्याला जर प्राधान्य असेल तर मग प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये अनेक अद्भुत गोष्टी करू शकतो. If Christ is first in our lives, he can forgive us all sins. ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान असेल तर आमच्या सर्व पापांची तो आम्हाला क्षमा करू शकतो.
You see, chapter 2, verse 13, you being dead in, you were who were dead in your sins and the uncircumcision of your flesh, he has quickened together with him, Christ, having forgiven you all sins. दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, जे तुम्ही आपल्या अपराधानी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. And in chapter 2, verse 15, it says that he has spoiled principalities and powers and he has triumphed over them. आणि 15व्या वचनामध्ये पुढे आम्ही वाचतो, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. If anything is troubling you in a spiritual way, Christ has defeated it. जर आत्मिक दृष्टीनं कोणत्या गोष्टींचा तुम्हाला जर त्रास होत असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवून देऊ शकतो. He has given you the victory. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला विजय मिळवून दिलेला आहे. You don't need to go to someone else or some other place. तुम्हाला दुसऱ्या कुणाकडे किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. Christ is all we need. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सर्व गरजांसाठी पूर्ण असा आहे. And in chapter 3 and 4, he then applies this truth to our daily lives. आणि कलसेकराच्या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये संत पौल ही सत्ये आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं जणू काही लागूकरण करत आहे. In chapter 3, verse 2, he tells us to put our affections on things above. 3ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. It's like what Jesus said in the Sermon on the Mount. आणि डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशूनं याच गोष्टी लोकांना सांगितल्या. He said, seek first the kingdom of God and his righteousness. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, प्रथम देवाचे राज्य आणि त्याची धार्मिकता याचा शोध घ्या. That is in Matthew 6, verse 33. मत्तई 6:33 मध्ये आम्ही ते वाचतो. And Paul is saying a similar thing to these people. Don't look on the earth, look to heaven. आणि संत पौल हीच गोष्ट कलसे येथील मंडळीला सांगत आहे. पृथ्वीवरील लोकांच्याकडे लक्ष देऊ नका, वरील गोष्टीकडे, स्वर्गाकडे, ख्रिस्ताकडे मन लावा. And then like Paul said in Ephesians chapter 4, आणि इफिसकरास पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये संत पौलानं सांगितल्याप्रमाणे he says the same things in Colossians chapter 3. कलसेकराच्या 3ऱ्या अध्यायामध्ये संत पौल तीच गोष्ट सांगत आहे. But there are certain things we need to put off. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आमच्यामधून आम्हाला काढून टाकायच्या आहेत. And there are other things we need to put on. आणि काही दुसऱ्या गोष्टी आम्हाला स्वीकारायच्या आहेत, ग्रहण करायच्या आहेत किंवा परिधान करायच्या आहेत. In chapter 3, verse 8, it tells us to put off anger, malice, wrong speaking out of our mouth, lying, and so on. 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा,
व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. If you are someone who gets easily angry, you need to take that off. जर कोणाला लवकर राग येत असेल तर त्याने हा रागिष्ट स्वभाव आपल्यापासून दूर केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. And then in verse 12, he tells us what to put on. आणि 12व्या वचनामध्ये आम्ही काय धारण केलं पाहिजे हे संत पौल सांगत आहे. He says, put on as the chosen of God, mercy, kindness, humility, patience, and so on. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. So he's telling us to change our clothes. आणि संत पौल आम्हाला आमचे कपडे बदलण्याची सूचना करत आहे. Not our physical clothes, of course, but our spiritual clothes. आणि हे आमचे दैहिक कपडे नव्हेत, आम्ही रोज अंगावर घालतो ते, ही आत्मिक वस्त्र आहेत. काही गोष्टी आम्हाला आमच्यापासून दूर करायच्या आहेत आणि काही गोष्टी आम्हाला धारण करायच्या आहेत, स्वीकारायच्या आहेत. And the most important piece of clothing is love. आणि सर्वात जर उत्तम वस्त्र जर कोणतं असेल, आत्मिक वस्त्र, तर ते म्हणजे प्रीतीचं वस्त्र. Because he says in verse 14, above everything else, put on love, which is the bond 14व्या of वचनामध्ये तो म्हणतो perfection. आहे, या पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. And then he says in verse 16, to allow the word of Christ to live in you richly in all wisdom, teaching and admonishing, exhorting one another. आणि 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. And he talks about relationships in the family. संत पौल कुटुंबामधील नातेसंबंधाबद्दल भाष्य करत आहे. Verse 18 to 21, he talks to wives and husbands. आणि 18 ते 21 वचनामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना, आई वडिलांना संत पौल बोध करत आहे. And he also talks to children and parents. आणि जे आई वडील आहेत आणि लेकरं आहेत त्यांनाही पुढे संत पौल बोध करत आहे. And then in verse 22 to chapter 4, verse 1, he talks about relationships in employment. आणि 22व्या वचनामध्ये पुढे संत पौल नातेसंबंधाविषयी काही गोष्टी सांगत आहे. See, when Christ is first, he affects everything. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये प्रथम असतो, त्यावेळेला इतर सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये व्यवस्थित होतात. And Christ changes the way we live in every part of our lives. आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बदल करण्याची संधी देतो. Then in chapter 4, he is talking about his personal relationships with other people. आणि 4थ्या अध्यायामध्ये संत पौल त्याच्या वैयक्तिक नातेसंबंधाविषयी बोलत आहे. Paul knew a lot of people. आणि संत पौलाच्या ओळखीचे अनेक लोक होते. And he had love in his heart for everyone that he knew. आणि संत पौलाची ज्या ज्या लोकांशी ओळख होती त्या सर्वांबद्दल संत पौलाच्या अंतःकरणामध्ये
प्रीती होती, आदर होता. But also in chapter 4, he encourages the people to pray. आणि 4थ्या अध्यायामध्ये संत पाऊल लोकांना प्रार्थना करण्याविषयी देखील विनंती करत आहे. In verse 2, he says, continue in prayer and watch in the same with thanksgiving. 4थ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये संत पाऊल लिहितो, प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत रहा. It is good to give thanks while we pray. आम्ही प्रार्थना करत असताना देवाला धन्यवाद देणं हे चांगलं आहे. In chapter 1, verse 12, he says, when he is praying, he's giving thanks to the Father. पहिल्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो की मी प्रार्थनेमध्ये नेहमी पित्याला धन्यवाद देतो. And he's encouraging them to pray with thanksgiving. आणि संत पाऊल कलस्स येथील मंडळीला देखील आभार रूपी यज्ञ प्रार्थनेमध्ये करावा असा बोध करत आहे. But there's also another man who is also praying. आणि दुसरा एक व्यक्ती प्रार्थना करत आहे, त्याचा देखील संत पाऊल या ठिकाणी उल्लेख करत आहे. In chapter 4, verse 12, we read of a man called Epaphras. 4थ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आम्ही एपफ्रास या व्यक्तीविषयी वाचतो. It says he is working strongly in his prayers for them. आणि हा एपफ्रास व्यक्ती कलस्से येथील मंडळीसाठी जीव तोडून प्रार्थना करीत होता. So that they may stand perfect and complete in all the will of God. कलस्से येथील मंडळीतील विश्वासणारे देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार परिपूर्ण दृढनिश्चयी असे असावेत अशी एपफ्रासाची प्रार्थना होती. So in quick summary, थोडक्यामध्ये सारांश सांगायचा झाला तर Paul is saying to these people, Christ must be in the first place. संत पाऊल कलस्से येथील मंडळीला बोध करत आहे की तुमच्या जीवनामध्ये केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रथम स्थान दिलं पाहिजे. Don't look at other things. आणि प्रभू येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका. Don't listen to other things. आणि इतर काही गोष्टींविषयी कोण काही सांगत असेल तर त्याचं ऐकू नका. Look to Christ and listen only to him. प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताचंच ऐका, कारण सर्व पूर्णता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वास करते. Amen. Amen. Right. Now, in the last 20 minutes or so, we are going to 20 look मिनिटांचा वेळ आहे. we are going to look at the book of Philemon. आणि आम्ही आता फिलोमेनाच्या पत्राकडे पाहणार आहोत. फिलोमेनाचं पत्र हे इब्रिकराच्या पत्राच्या आधी, तिताच्या पत्राच्या नंतर. This is a short letter, just one chapter. आणि हे अत्यंत छोट पत्र आहे, केवळ एकच अध्याय त्यामध्ये आहे. But it is full of wonderful things. पण या छोट्याशा पत्रामध्ये एका अध्यायाच्या 21 वचनामध्ये खूप अद्भुत अशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. As I said before, Philemon was a friend of Paul. आणि पूर्वी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिलोमोन हा संत पावलाचा एक मित्र होता. They knew each other well. आणि संत पावलाची आणि फिलोमेनाची And ओळख होती, चांगलं ओळखत होते. it seems that the church was started by Paul and they were meeting in the house of Philemon.
आणि फिलोमेनाच्या घरामध्ये संत पौलानं रोपण केलेली मंडळी भरत होती प्रभूची आराधना करण्यासाठी. And he says in verse 1 that Philemon is our dearly beloved brother. आणि पहिल्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, आमचा प्रिय सहकारी फिलोमेन. So there was a good relationship. आणि म्हणून पौलाचं आणि फिलेमोनाचं जवळचं मैत्रीचं नातं होतं. And this letter also was written from prison. आणि हे पत्र देखील संत पौलानं तुरुंगामध्ये असताना लिहिलेलं आहे. So why did Paul write to Philemon from prison? आता तुरुंगातून आपल्या मित्राला फिलेमोनाला पत्र लिहिण्याची गरज संत पौलाला का भासली? Because it concerns a certain man called Onesimus. कारण ओनेसिम नावाच्या व्यक्तीविषयी हे पत्र संत पौल लिहित आहे. You see him in verse 10. It says, I am requesting you for my son Onesimus. 10व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, मी तुरुंगामध्ये बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम याविषयी मी तुला विनंती करतो. Now the name Onesimus has an interesting meaning. आता अनेसिम या नावाचा अर्थ खूप मनोवेधक आहे. It means useful, profitable. आणि अनेसिम या नावाचा अर्थ मूळ भाषेतील काय आहे की फायदेशीर, उपयुक्त, उपयोगाचा. And it seems that Onesimus was once a servant in the house of Philemon. आता याची पार्श्वभूमी थोडी पहा. पूर्वी अनेसिम हा व्यक्ती फिलोमेनाच्या घरामध्ये नोकरी करत होता किंवा चाकरी करत होता. But when Onesimus was working in Philemon's house, he did a bad thing. आणि फिलोमेनाच्या घरी अनेसिम काम करत असताना त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या. Even though Onesimus would have heard the gospel, he did not really receive it. आता फिलोमिनाच्या घरामध्ये नियमित प्रार्थना आराधना भरत होती, त्यामुळं अनेसिमच्या कानावर देखील सुवार्ता पडली होती, येशूचं नाव पडलं होतं, पण त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. Now, we don't know exactly what happened. पण त्या फिलोमिनाच्या घरामध्ये नक्की काय झालं हे आम्हाला फारसं समजून येत नाही. But maybe it was something like this. परंतु असं काहीतरी घडलेलं असावं. Onesimus thought, I'm tired of being a slave. आणि अनेसिम हा जणू एक गुलाम नोकर फिलोमिनाच्या घरामध्ये होता. I want to see the world. आणि त्याला कदाचित जगाचं आकर्षण असेल, जग पाहायची इच्छा असेल. I want to go to Rome and become rich. आणि रोमला जावं आणि तिथं श्रीमंत व्हावं, सर्व जगिक गोष्टींचा आस्वाद घ्यावा अशी त्याची इच्छा असेल. So he took some money. मग अनेसिमनं फिलोमिनाच्या घरामध्ये पैसे किंवा वस्तूंची चोरी केली आणि तो रोम इथे पळून गेला. He took some money and he ran away to Rome. फिलोमिनाच्या घरी चोरी करून अनेसिम हा फिलोमिनाचा नोकर रोम येथे पळून गेला. And when he got to Rome, he saw all the beautiful buildings and all the wonderful lifestyle. आणि रोम इथे गेल्यानंतर या अनेसिमनं तिथले श्रीमंत लोक बघितले, त्यांची अतिशय
खुशाल अशी जीवनशैली बघितली. He was a bit like the prodigal son in Luke chapter 15. लूक शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये जो उधळ्या पुत्र बापाकडून हिस्सा घेऊन परदेशी गेला मौज मजेसाठी, तसंच जणू काय अनेसिमच्या जीवनामध्ये घडलं. You remember him, he said to his father, "Give me my inheritance," and he went away to a far country. आणि उधळ्या पुत्राच्या गोष्टीमध्ये आम्ही वाचतो, उधळ्या पुत्र आपल्या बापाला म्हणाला, माझा हिस्सा मला द्या, आणि मग तो दूर देशी आपला हिस्सा घेऊन निघून गेला. So Onesimus, he arrived in Rome. He enjoyed living there for a while. आणि अनेसिम फिलोमेनाच्या घरून चोरी करून रोमला येथे गेल्यानंतर काही दिवस रोम मध्ये त्यानं काढले. And Onesimus would have tasted the pleasures of Rome. आणि रोम येथील ऐश्वर्याचा अनेसिमनं काय काळ लाभ घेतला किंवा त्याची मजा घेतली. But Onesimus also tasted the sin of Rome. परंतु रोम येथील पापाचा देखील अनेसिमनं जणू काय अनुभव घेतला. And before long, Onesimus was in trouble. आणि मग कोणत्या कारणानं का होईना अनेसिम हा एका समस्येमध्ये सापडला. He was like the prodigal son. You remember, he ended up living with the pigs. आणि उधळ्या पुत्रासारखं त्याचं जीवन झालं. तुम्हाला माहित आहे, उधळ्या पुत्र शेवटी कुठं जाऊन पडला? डुकरांच्या मध्ये तो जाऊन पडला. So Onesimus ended up in trouble. अनेसिमच्या जीवनामध्ये देखील समस्या निर्माण झाल्या आणि तो देखील तुरुंगात जाऊन पडला. He didn't know where to go and who to ask for help. आणि मग कुणाला मदत मागावी, कोण आपल्याला मदत करेल, अनेसिमला काही माहिती नव्हतं. And then he remembered. पण नंतर त्याला आठवण झाली. He heard that Paul was in house arrest in Rome. आणि त्याला आठवण झाली की संत पाऊल देखील रोमच्या तुरुंगामध्ये होता. So he went to visit Paul. आणि मग अनेसिम संत पाऊलाला तुरुंगामध्ये भेटण्यासाठी गेला. And they talked together. आणि त्यांनी एकमेकांशी संभाषण केलं. And as they talked, Paul shared with Onesimus the gospel. आणि हे बोलत असताना संत पाऊलानं तुरुंगामध्ये अनेसिमला सुवार्ता सांगितली. Now Onesimus had heard this before, but had rejected it. अनेसिमनं फिलोमिनाच्या घरामध्ये असताना अनेक वेळा सुवार्ता ऐकली होती, पण त्यावेळेला त्यानं ती नाकारली होती. But this time he was receiving it. परंतु तुरुंगामध्ये संत पाऊलानं अनेसिमला सुवार्ता सांगितली आणि अनेसिमनं ती आनंदाने ग्रहण केली, येशूचा स्वीकार केला. And this is why Paul says in verse 10, I have given birth to my son Onesimus. आणि म्हणून 10व्या वचनामध्ये संत पाऊल लिहितो की मी बंधनात असता आध्यात्मिक जन्म दिला, ते माझे लेकरू अनेसिम. And then he goes on to say in verse 11, 11व्या वचनामध्ये पुढे तो म्हणतो that once in the past Onesimus was no good. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता. He was unprofitable. आणि त्याचा काय तुझ्या जीवनामध्ये उपयोग नव्हता. But now that Onesimus has received Christ,
परंतु आता अनेसिमनं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला असल्यामुळे he is not unprofitable, but he has become profitable आता तो spiritually. उपयोगी राहिलेला नाही, तर तो आता उपयोगी बनलेला आहे. Because he had received Christ, he was changed. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे अनेसिमचं जीवन बदललेलं आहे. He had repented of his sins. त्यानं आपल्या पापांचा पूर्णपणे पश्चाताप केलेला आहे. Onesimus was a new man in Christ. आणि आता पापांची क्षमा झाल्यामुळे अनेसिम हा जणू काय बदललेला व्यक्ती, नवी उत्पत्ती असा बनलेला आहे. But rather than keep Onesimus to himself, to Paul, आणि पौलानं अनेसिमला स्वतःच्या मदतीसाठी ठेवण्याऐवजी he was sending him back to Philemon. संत पाऊल अनेसिमला पुन्हा फिलोमिनाच्या घरी पाठवत आहे. Not now as a servant, पण आता नोकर म्हणून नव्हे, but more than a servant, a brother in the Lord. पण नोकर किंवा चाकरापेक्षा अधिक अनेसिम हा आपला ख्रिस्तामध्ये बंधू आहे, असं संत पाऊल या पत्रामध्ये फिलोमिनाला लिहित आहे. You see that in verse 16. I'm sending him back, not now as a servant, but more than a servant, a brother beloved, especially to me, how much more to you. की केवळ दासच नव्हे, तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. And he's saying that if there is anything, any debt that was made, Paul himself would repay it. आणि संत पाऊल फिलोमेनाला याची देखील जाणीव करून देत आहे की तुझ्या घरी अनेसिमनं पूर्वी काही तुझं नुकसान केलं असेल, तुझ्या घरी काही चोरी केली असेल, तर त्याची भरपाई मी स्वतः करून देईल, असं संत पाऊल फिलोमेनाला सांगत आहे. So Onesimus would have felt a little bit ashamed of having to go back to the place where he took the money. आणि कदाचित अनेसिमला आता थोडीशी लाज वाटत असेल की ज्या घरी आपण चोरी केली त्याच घरी आता आपण परत जाणार आहोत. But that shame would have been replaced by joy of knowing Christ. परंतु आता ह्या लाजेच्या ऐवजी ख्रिस्ताला ओळखण्याचा जो आनंद आहे तो आता अनेसिमच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. And because we have this letter, we know that Onesimus must have gone back to Philemon and was reconciled. आणि हे पत्र आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आता आम्हाला माहित झालेलं आहे की अनेसिम हा पुन्हा आपल्या मालकाकडे फिलोमिनाच्या घरी परत गेला, फिलोमिनाला त्याचा स्वीकार केला, याची माहिती आम्हाला त्या पत्राच्या द्वारे मिळते. And we learn that whereas once there was disappointment, now there is peace and joy and love. आणि आम्हाला या पत्रामधून कळतं की एके ठिकाणी एके वेळेला ज्या वेळेला निराशा होती, पाप होतं, त्याच्या ऐवजी आता शांती आहे, आनंद आहे अनेसिमच्या जीवनामध्ये. What do we learn from this letter? या फिलोमिनाच्या पत्रामधून आम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकतो बरं? First, Christ can forgive us all our sins. पहिली गोष्ट, ख्रिस्त आम्हाला सर्व पापापासून क्षमा करतो. And we can even go back to the place where we sinned and we can be forgiven. आणि ज्या ठिकाणी आम्ही पाप केलेला आहे त्या ठिकाणीच परत जाऊन आम्ही
जाऊ शकतो आमची प्रभू येशू ख्रिस्तानं क्षमा केल्यामुळे. The second thing we learn is this: दुसरी गोष्ट आम्ही ही शिकतो, no matter how far people can run away from God, God can still bring them back. आणि लोक पापामुळे देवापासून किती जरी लांब किंवा दूर गेले तरी देव नेहमीच त्यांची भेट घेण्यासाठी तयार असतो. There is never anyone who is beyond or beyond the reach of hope. देवाच्या मर्यादेच्या पलीकडं किंवा देवाच्या आशेच्या पलीकडं कोणीही असू शकत नाही. देव कोणत्या ना कोणत्या प्रकारे अशा व्यक्तीची भेट घेतो आणि त्याचं जीवन बदलून टाकतो. आमेन. And the third thing we learn is that in Christ there is reconciliation. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आम्ही या पत्रातून शिकतो की ख्रिस्तामध्ये आम्हाला समेटाची आशा आहे. But there is more than reconciliation. पण समेट्यापेक्षा यामध्ये अधिक काहीतरी आहे. You remember when the prodigal son returned to his father. ज्यावेळेला उधळ्या पुत्र आपल्या पित्याच्या घरी परत आला त्यावेळेला काय झालं बरं? He said to his father, I am not worthy to be called your son. Make me as a servant. आणि उधळ्या पुत्र बापाला म्हणाला, आणि मी तुमचा मुलगा होण्याच्या पात्रतेचा नाही, योग्यतेचा नाही, तर तुमच्या घरामध्ये मला आता नोकर म्हणून ठेवलं तरी चालेल. But the father said, not as a servant, you are my son. पण उधळ्या पुत्राचा पिता काय म्हणाला? तू माझा नोकर नाही, तर तू माझ्या कुटुंबातील माझा पुत्र आहेस. And Onesimus was once a servant, but now he's a brother and a son in the Lord. आणि अनेसिम हा पूर्वी एक नोकर होता, परंतु तो आता उपयुक्त आहे आणि प्रभूमध्ये तो देवाचं लेकरू असा बनलेला आहे. Christ lifts us from one level to another. आणि ख्रिस्त आम्हाला एका पातळीपासून वरच्या पातळीकडे उंचावतो किंवा उंचीवर नेतो. And in Christ, all our past sins are remembered no more. आणि ख्रिस्तामध्ये आमच्या पूर्वी केलेल्या पापांची ख्रिस्त आम्हाला कोणत्याही प्रकारे आठवण करून देत नाही. Christ forgives. प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करतो. Christ reconciles. प्रभू येशू ख्रिस्त देवाशी आमचा समेट घडवतो. And Christ lifts us to a new relationship. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नवीन नाते संबंधामध्ये उचलून ठेवतो. And it's all on the basis of love. आणि हे सर्व काही प्रीतीच्या द्वारे घडून येते. When we know that we are loved, Christ can do these wonderful things in our lives. आणि ज्या वेळेला आम्हाला कळून येतं की ख्रिस्त आमच्यावर प्रीती करतो, देव आमच्यावर प्रीती करतो, तेव्हाच या सर्व अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून येतात. Just as he did for Onesimus. आणि अनेसिमच्या बाबतीमध्ये देखील हेच घडलं. So let us be encouraged that God can work to save a man like Onesimus, and he can save anyone else that we know. आम्ही या पत्रापासून उत्तेजन घेऊया की अनेसिम सारख्या एका चोर व्यक्तीला देखील देव जर बदलू शकतो, तर देव कोणत्याही पापी व्यक्तीचा उद्धार करू शकतो, त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि त्याचं परिवर्तन करू शकतो. So this is now the ending of our teaching on the prison epistles. आणि संत पावलानं
तुरुंगामधून लिहिलेल्या पत्राचा आता आपण जणू काय शेवट करत आहे. हे शेवटचं पत्र आपण अभ्यासलेलं आहे. Ephesians, Philippians, Colossians, and Philemon. इफिस्करा पत्र, फिलिपिकरास पत्र, कलस्सैकरास पत्र आणि फिलोमिनास पत्र या 4 पत्रांचा आपण अभ्यास केला. Do read them again and allow the Spirit of God to show you the truth of these letters. आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा अतिशय बारकाईनं ही पत्र वाचा, त्यांच्यावर मनन करा. Let's close in prayer. आपण प्रार्थना करू. Father, thank you for this time. प्रभू, या वेळेबद्दल आम्ही धन्यवाद देतो. May your word and the study of your word bring fruit in our lives. तुझ्या वचनाच्या द्वारे आणि तुझ्या वचनाच्या अभ्यासाच्या द्वारे आमचं जीवन फलद्रूप होऊ दे. So that we know more of the heart of God through Christ. ख्रिस्ताच्या द्वारे हे देवा तुझ्या अंतःकरणातील गोष्टी अधिक आणि अधिक आम्हाला समजून येऊ देत. That you may receive all the glory. यासाठी की सर्व गौरव तुला प्राप्त व्हावं. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून. Amen. 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 Brother Dongari, thank you very much indeed. Thank you, Pastor. Any homework for student? Just to read the prison letters again. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे की पुन्हा हे 4 संत पावलानं तुरुंगात लिहिलेली पत्र वाचा, अभ्यास करा, त्याच्यावर मनन करा, त्याच्या नोट्स काढा. Yes, amen. That's it. Thank you. Thank you, Thank Pastor. you very God bless much. Thank you. Brother Thank Charles, you. back to you. Thank you so very much. Beautiful teaching. Any question? If you have, you can ask. आहेत का? तुम्ही विचारू शकता. काही शंका आहेत किंवा या पत्रांविषयी तुम्हाला अधिक काय सांगायचं आहे? प्रश्न आहे विद्यार्थी स्टुडंट्स काय विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही तुमच्या असाइनमेंट बद्दल. आता राहायला आहे आणि काय असेल आजच्या विषयाबद्दल आणि काय प्रश्न आहेत ते पण विचारा. I think no doubts or no questions. No question. Okay, thank you. Thank you. Hello. Awesome. And Hello. exam will come sometime later. Hello. Amen. को दीपक काय? Yes, Brother Roger. दीपक. Pastor, yeah. Can you hear? Am I audible? Yes, yes. I can hear you. Pastor, Brother Deepak is Brother Deepak wants to talk to you something. Okay. Yes. Yeah, go ahead. Can I hear you? Sorry. Can you hear me? I can hear you, yes. Okay, yeah. Thank you. So, really nice teaching. I enjoyed, especially when the letter to the Philippians was going on last week. I was encouraged by the 4 examples of service that Jesus Christ, Paul, Timothy, and Epaphroditus. They are the 4 examples of service to us. One thing I want to say that in that epistle to the Philippians, Paul is saying that Paul is saying to Timothy that there is no one like Timothy who is like
Christ. And in that letter, he mentions nobody in his last chapter. And I think that some people who were with him, they became worldly, and he speaks of uh, his name is there in Titus, sorry, in Yes. Timothy. Last, there is one person. He became worldly and left Paul. Yes. Actually, I don't know these things, but in Galatians, Demas, yeah. In Galatians, while Paul was writing letter to Galatians, Demas was with him. He was good at that time. But when he was writing Philippians, that time I think so that Demas has turned to the world, and that's why Paul is saying that there is no one like Timothy, and he's encouraging Timothy's faith. And I was really very encouraged by those 4 examples of service that you put forth, and I'm really eager that all of the brothers and sisters who are in Christ, they should follow these 4 examples of service which are mentioned in letter to Philippians. Paul himself, Timothy, Epaphroditus, and Jesus Christ. So I was encouraged by this. So thank you for that. Okay. Yes, we must pray that we do not depart from the faith like Demas did. Amen. हा प्रार्थना केली पाहिजे की देमास सारखं आमचं जीवन असू नये. आम्ही कधीही प्रभूला आणि प्रभूच्या सेवेला सोडता कामा नये. Because there are many temptations in the world, and we must pray the Lord gives us power to resist those temptations. आणि जगामध्ये आमच्या समोर अनेक परीक्षा आहेत, मोह आहेत, आणि ख्रिस्ताला सोडण्यासाठी प्रभूची सेवा सोडण्यासाठी अनेक मोह आमच्या समोर आहेत. त्याच्यावर मात करण्यासाठी आम्हाला प्रार्थनेची अत्यंत आवश्यकता आहे. Because God does not want us to make a train crash of our faith. आणि आमच्या विश्वासाचा जणू काय एखाद्या गाडीचा अपघात होत तसा विश्वासाचा अपघात होऊन आमचा विश्वास उद्ध्वस्त होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. So it is good to see the good examples in the Bible and follow them with all our heart. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधील जी उत्तम उदाहरणं आहेत विश्वासाची ती आमच्या डोळ्यासमोर असली पाहिजेत, आणि आम्ही त्यांचाच कित्ता समोर ठेवून आमच्या जीवनामध्ये विश्वासाची वाटचाल केली पाहिजे. Thank you, Brother Deepak. Okay, now we are going to log out. Then we log in. Thank you. Bye-bye. Bye-bye. See you. God bless you. Thank you. Bye-bye. Bye-bye.